म्हणून जगायचं आणि मारता मारता मरायचं ही आपल्या शंभूंची शिकवण आहे. हक्काची जय श्रीराम. मालेगावात लँड जिहाद विरोध जन आक्रोश मोर्चा. आरक्षित 19 एकर जमिनीची परस्पर विक्री केल्याने व्यक्त केला संताप. महानगरपालिका मुख्य कार्यालयावर केले ठिय्या आंदोलन. मोर्चात हिंदुत्ववादी हर्ष ठाकूर आणि शुभांगी शिंदे किन्नर यांची प्रमुख उपस्थिती. संगमेश्वर आणि कलेक्टर पट्टा बचाव कृती समिती व सकल हिंदू समाजाचा पुढाकार. नाशिकच्या मालेगावातील संगमेश्वर आणि कलेक्टर पट्टा बचाव कृती समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने लँड जिहाद विरोध जन आक्रोश मोर्चा करण्यात आला. श्री रामसेतू पुलावरील श्रीराम मंदिरातून मोर्चाला सुरुवात करून महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात आला. महापालिकेने आरक्षित केलेली 19 एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून या प्रश्नावर नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. मालेगावच्या संगमेश्वर भागातील 19 एकर जमिनीवर क्रीडांगण, महिला रुग्णालय, शाळा आदींचे महापालिकेने घातलेले पूर्वीचे आरक्षण कायम ठेवावे, हा व्यवहार रद्द करावा आणि अशी आग्रही मागणी करण्यात आली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्ष ठाकूर, किन्नर, शुभांगी शिंदे यांच्या प्रमुख यांच्यासह हजारो सकल हिंदू समाजातील नागरिक, महिला, लहान मुले सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत ही जागा शासन जमा करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. मात्र 2 तास उलटूनही महापालिका प्रशासनाकडून कोणी अधिकारी न आल्याने संतप्त आंदोलकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराला धक्का देऊन आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर संबंधित जागेवर पुन्हा आरक्षण टाकण्याचे आश्वासन आंदोलकांच्या शिष्टमंडळाला दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. सुमारे 4 आंदोलन सुरू असल्याने आंदोलकांनी आंदोलनस्थळी जेवण केले. दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात आम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी आता त्यांनी निर्णय घेतलाय, पण हे कधी पलटणार आम्हाला माहिती नाही. एक छोटीशी आमचं पाऊल आहे, एक सुरुवात आहे. आमच्या मागण्या यांनी मान्य केलेल्या आहेत. आमचे वकील साहेब आहेत, त्यांनी स्वतः वरी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. आमचे दादा आहेत, हे बंधू हे सगळे वरी जाऊन चर्चा केलेली आहे. आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात, पण एवढ्यातच हे थांबत नाहीये. अजून जोपर्यंत ह्याचा निकाल पूर्णपणे लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जर ह्या मागण्या लवकरात लवकर आमचा निर्णय चांगला लागला तर आम्ही थांबू, आणि जर ह्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर सकल हिंदू समाज मालेगाव मध्ये खूप मोठा जनाक्रोश मोर्चा बघेल. आज जे आयुक्त साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि ऍडिशनल एसपी महोदय यांच्यासोबत जी सविस्तर बैठक झाली, यात त्यांनी आमच्या प्राथमिक दर्शना काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा नबी अली नावाचा जो गृहस्थ आहे आणि याने जो लँड जिहाद केलाय याच्या सर्व जमिनी कशा सरकार जमा होतील यासाठी आम्ही उद्यापासूनच ती तातडीने सुनावणी करू. त्यासोबतच त्याच्यावरती जो तात्पुरत्या स्वरूपातला जो डीपी प्लॅन मंजूर झालाय त्याला पण त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये आयुक्त महोदय हे माननीय महापौर महोदयांकडे तातडीची महासभा भरवण्याचं ठरवणार आहेत. आणि ती केवळ महासभा या 19 एकर मध्ये जे आरक्षण उठवलं गेलंय त्याच्या विरोधामध्ये सर्व नगरसेवकांसमोर तो मांडून एकमुखाने तो मालेगावकरांसाठी मंजूर करून घेणार. मालेगाव शहरामध्ये 19 एकरच्या लँड जिहादचा प्रकार समोर आलेला होता. मालेगाव महानगरपालिकेने नबी अली नावाच्या व्यक्तीने जी जमीन विकत घेतली त्या जमिनीवर जे आरक्षण होतं स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं ते आरक्षण काढून टाकलं. आमचं जे विस्थापन झालेलं आहे मालेगाव शहरामध्ये ते बघता हे जर का आरक्षण काढलं गेलं आणि ते बकाल वस्ती जिहाद यांची जर आली तर 100% संगमेश्वर कलेक्टर पट्टा रिकामा होईल, म्हणजे मालेगावचं अस्तित्व संपून जाईल. त्याकरता आम्ही आज दिवसभर या ठिकाणी आंदोलन केलं. आंदोलनाचं फलित असं आहे की मालेगाव महानगरपालिकेने आम्हाला लेखी स्वरूपात सांगितलं की हे आंदोलन आम्ही येणाऱ्या विकास आराखड्यामध्ये नियमित करतो. दुसरा विषय असा, सेलिंग ऍक्ट प्रमाणे त्या नबी अहमद नावाच्या व्यक्तीवर जेवढ्या काही जमिनी असतील तेवढ्या सगळ्या शासन जमा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू आणि त्यासाठी महसूल विभागाने सुद्धा आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका लेखी स्वरूपात दिलेली, मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच हे जे काही विस्थापन इथून पुढे होणार होतं ते टाळण्यासाठी सकल हिंदू समाजाने हा मोर्चा आयोजित केला. त्याला जेवढे लोक उपस्थित राहिले
त्यात अर्शुताई ठाकूर असतील किंवा शुभांगीताई असतील किंवा इतर तत्सम व्यक्ती असतील ज्यांनी प्रत्यक्ष आम्हाला मदत केली, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. मालेगाव विस्थापन होणार नाही ही जबाबदारी सकल हिंदू समाज स्वीकारत आहे आणि मालेगावातल्या हिंदूंनी वाघासारखं राहिलं पाहिजे ही जबाबदारी या आंदोलनाच्या वतीने आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने स्वीकारून आपल्याला सर्वांना आश्वस्त करण्याचं आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आश्वासन देत आहोत. जय श्री